इमॅजिन करा, तुम्हाला परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळते. महिन्याला 70,000 रुपये पगार. ऐकूनच भारी वाटतं ना? कोण नाही म्हणेल अशा ऑफरला? पण विचार करा, तिथं गेल्यावर जर समजलं की ही नोकरीच खोटी होती आणि तुम्हाला थेट एका छावणीत डांबून बंदुकीच्या धाकावर काम करायला लावलं जातंय, तर अगदी असंच घडलंय आपल्या महाराष्ट्रातील एका तरुणासोबत. चांगल्या भविष्याचं स्वप्न पाहून तो परदेशात गेला, पण नोकरी नाही तर अक्षरशः गुलामासारखी चाकरी त्याच्या नशिबी आली. आणि या एका फोन कॉलमुळे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश झालाय. जाणून घेऊया नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील 24 वर्षीय स्वप्नील काळुंके पासून. फेसबुकवर त्याला बँकॉकमध्ये महिन्याला 70,000 रुपयांच्या पगाराची नोकरी असल्याची जाहिरात दिसली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि 4 जूनला तो पुण्याहून थायलंडमधल्या बँकॉकला पोहोचला. पण विमानतळावर उतरल्यावर त्याचं आयुष्यच बदललं. त्याला नोकरीच्या ठिकाणी न नेता थेट म्यानमार थायलंड सीमेवरील कुप्रसिद्ध गोल्डन ट्रँगल परिसरातील एका गुप्त छावणीत नेण्यात आलं. तिथे पोहोचताच त्याचा पासपोर्ट, मोबाईल आणि इतर कागदपत्र काढून घेण्यात आली. म्हणजे तिथून पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नाही. आता प्रश्न पडतो, या छावण्यांमध्ये नेमकं काय होतं? तिथे तरुणांना दिवसाचे 18-18 तास ऑनलाईन फसवणूक करण्यास भाग पाडलं जातं. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, बनावट गुंतवणूक, क्रिप्टो, लॉटरी अशा अनेक माध्यमातून जगभरातील लोकांना फसवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं. आणि जरी कुणी हे काम करण्यास नकार दिला तर त्याला विजेचे शॉक दिले जातात, अमानुष मारहाण केली जाते आणि मानसिक छळ केला जातो. म्हणजे ही नोकरी नसून थेट सायबर गुलामगिरी आहे. या नरकातून स्वप्नीलनं कसा बसा आपल्या पत्नीला फोन केला. त्या फोनमध्ये तो म्हणाला, माझा जीव धोक्यात आहे, माझ्यासमोर 3 जणांना मारण्यात आलंय, मला इथून वाचवा. हा फोन आल्यानंतर त्याची पत्नी संगीता काळुंके यांनी 24 जून रोजी बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. स्वप्नीलच्या म्हणण्यानुसार त्या छावण्यांमध्ये तब्बल 700 ते 800 भारतीय अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 ते 25 तरुणांचा समावेश आहे. इतकंच नाही तर तिथे 2 ते 3 जणांना ठार मारण्यात आल्याचा दावाही त्यानं केलाय. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नसली तरी या माहितीनंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन बीड पोलिसांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीनं अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सुद्धा सक्रिय झाल्या आहेत. या संपूर्ण घटनेतून एक मोठा धडा मिळतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक आकर्षक नोकरीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी संबंधित कंपनी, एजन्सी आणि कागदपत्रांची खातरजमा करणं अत्यंत गरजेचं आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडतं, अडकलेल्या भारतीयांची सुटका कधी होते आणि या संपूर्ण सायबर माफिया मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.